पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। कॉंग्रॅच्युलेशन्स अश्विनी वाघमारे, तू एक एक्झाम्पल सेट केलंयस सगळ्या स्त्रियांसाठी आणि मी आता प्राऊडली सगळ्यांना सांगू शकते की मी अश्विनीला ट्रेन केलंय। आय एम जस्ट सो हॅपी फॉर यू अँड सो प्राऊड ऑफ यू। थँक्यू अश्विनी, आज तुझ्यामुळे माझी नोकरी वाचली आहे। तू ना अमेझिंग आहेस, थँक्यू सो मच। बरं तुम्ही बोला, मी येतोच। हो कॉंग्रॅच्युलेशन्स। अरे हो, अगेन थँक्यू थँक्यू। आय एम सो हॅपी फॉर यू। अगं सावकाश सावकाश, माझ्या सोन्याची हाडं मोडतील की। बोला तुम्ही हिच्याशी। अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टू द एंटायर फॅमिली। थँक्यू। वेलकम। आई कॉंग्रॅच्युलेशन्स। ते क्राऊन किती गोड दिसतोय ग तुझ्यावर। थँक्यू बाळा। एक मिनिट आई खूप खूप अभिनंदन बाळा। खरंच आज या स्पर्धेने ना आम्हा सगळ्यांची मान अभिमानाने उंचावली असती। पोट भरून आला बेटा। आशू, खरं सांगू का ग, इथे आज आले ना तेव्हा मला वाटलं माझी मुलगी एक फेरी जरी जिंकली ना तरी खूप आनंद होईल मला। पण जशी जशी तू एक एक फेऱ्या पार करत गेली आणि फायनलला पोचलीस ना तेव्हा आम्हाला वाटलं की नाही माझी मुलगी जिंकणार आता। पण तुझं नाव रनर अप म्हणून जाहीर झालं तेव्हा थोडं वाईट वाटलं। असं कसं झालं, अश्विनी जिंकायला हवी होती। असं असतं माणसाचं मन, जितकं मिळेल तितकं कमीच। अगदी खरं बोललीस ग माई तू। आज खरं तर मला अपेक्षाच नव्हती की असं काही होईल। मी फक्त एका जिद्दीने इथे आली होती। पण जेव्हा स्पर्धेच्या सुरुवातीला अनाउन्समेंट झाली ना की विजेत्याला घर मिळेल, तेव्हा मात्र माझ्या मनाने उचल खाल्ली। मला असं वाटलं की माझ्या स्वप्नांचं घर मला या स्पर्धेतनच मिळणार आहे। म्हणून मी अगदी जिद्दीने जीवाचा आटापिटा करून प्रत्येक राऊंड माझ्या परीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला। कारण मला माझं घर हवं होतं। अगदी म्हणजे 5 मिनिटं अगोदर सुद्धा मला या गोष्टीचं दुःख होतं की विजेती म्हणून माझं नाव घोषित झालं नाही, मला माझं घर मिळालं नाही। पण आत्ता तुम्ही सगळे माझ्या बरोबर आहात ना, तेव्हा मला असं वाटतं कशी काय विसरली। मला या गोष्टीची जाणीव का नाही झाली की घर हे विटा मातींनी बनत नसतं तर माणसांनी बनत असतं। आणि आज माझं सगळं कुटुंब माझ्या बरोबर आहे आणि आज मी माझ्या कुटुंबाला जिंकलंय। विटा मातींचं घर काय कधीही बनवेल। आज खूप प्रकर्षाने मला जाणवलं की 4 भिंतींनी घर बनत नसतं, घरामध्ये असलेल्या आपल्या माणसांनी घर बनत असतं। एक सांगू का, मला असं वाटतंय माझं कुटुंब म्हणजे माझं घर आहे। आज आत्ता या क्षणी माझं खरं घर म्हणजे माझं अख्खं कुटुंब माझ्या बरोबर आहे। म्हणून मी ही स्पर्धा जिंकले आणि मला खात्री आहे आपलं घर सुद्धा पुढे नक्की होईल। निश्चित होणार बाळा, आमचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे। काय मग आशू, मोठी रक्कम हाती लागली, 11 लाख रुपये। पण आता या रकमेचा तुझ्या स्वप्नाच्या दृष्टीने योग्य विनिमय करा।
चला आपण सेल्फी घेऊया. अगं असं असं. या सगळे. बाबा थोडे आतमध्ये या ना. गाईज इफ यू डोंट माइंड मी तुमचा फोटो काढू का? चालेल. मी आईच्या बाजूला. अगं परफेक्ट. स्माइल प्लीज. स्माइल. झालं. बघू. बघ वाव थँक्स. मयुरी ब्युटिफुल मुली ना थँक्यू नाही म्हणत. काय नाही. आय गेस मला कोणीतरी बोलवलं आणि तुला सुद्धा. बाय द वे कॉंग्रॅट्स. ओके. हवा फोटो अश्विनी आपला. अश्विनी आय नीड यू फॉर प्रेस. प्लीज लवकर ये ना आणि तुझा सॅश घालून ये. हो आलेच. आले. येऊ मी. मिस्टर वाघमारे, आपको भी बहुत बहुत कॉन्ग्रेचुलेशंस. थैंक यू. क्योंकि ये सिर्फ अकेली अश्विनी की जीत नहीं है, ये आपकी और आपके पूरे परिवार की जीत है. आप सब ने अश्विनी को बहुत सपोर्ट किया है और अश्विनी वो तो मिसाल है उन सब औरतों के लिए जो ऐसी कंपटीशन के बारे में कभी सोचती भी नहीं होगी, कभी उस तरफ देखा भी नहीं होगा. पता नहीं, मुझे ऐसी एक फीलिंग आ रही है कि अश्विनी की इस जीत के बाद कुछ तो बदलाव आएगा लोगों के नजरिए में, औरतों की सोच में. होना तो चाहिए. देखो अभी क्या होता है. हे पण एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला. मध्ये तुम्ही घरी आलेलात तेव्हा मी जरा उद्धटपणे वागलो तुमच्याशी. आय एम सॉरी अबाउट दॅट. इट्स ओके, नो प्रॉब्लम. आप इतने लकी है, आपके घर की बागडोर बहुत ही सेफ हाथों में है. अश्विनी के होते हुए आप लोगों को किसी बात की कोई चिंता करने की जरूरत ही नहीं है. वो तो है. आपकी अश्विनी बहुत अच्छी कुक भी है, तो आइए कभी खाना खाने घर. आई विश बट मुझे भी बहुत खुशी होती, बट नहीं आ पाऊंगा. लंदन से रोज कॉल आ रहे हैं. ये फिनाले के लिए ही रुका था मैं. कल सुबह की फ्लाइट पकड़ के जा रहा हूँ. ओके. लेकिन आप लोगों की बहुत याद आएगी मुझे. मेरी प्रेयर में आप लोग हमेशा रहेंगे. थैंक यू वेरी मच. चलिए, नाइस मीटिंग. चलता हूँ. टेक केयर ऑफ योरसेल्फ एंड हैव अ सेफ फ्लाइट. थैंक यू. अश्विनी, कैसा लग रहा है? मला शब्दात सांगता येणार नाही, पण असं ना खूप काहीतरी वेगळं वाटतंय. I can understand. But you totally deserve this victory, अश्विनी. जिस तरह से तुमने सारे राउंड्स खेले, you know बेस्ट पार्ट क्या था? कि पूरे समय बस तुम थी. और वैक्स हीटर में मोदक क्या था ये? वाओ. You know, तुम्हारे सर पे ये जो क्राउन है ना, वो इसलिए है क्योंकि तुम जीतने के लिए खेल रही थी और एट द सेम टाइम डेस्परेट नहीं थी, और वो बहुत जरूरी है. यू नो व्हाट अश्विनी, अगले साल ये कंपटीशन फिर से होगा. फिर से नए कंटेस्टेंट आएंगे, नई विनर बनेगी. तुम्हें ये जो पहचान मिली है वो बहुत ही इंपॉर्टेंट है, लेकिन टेम्पररी है. इसलिए अपनी खुद की पहचान कभी मत खोना. तुम्हारी खुद की एक पहचान है, एक पर्सनालिटी है जो बहुत अच्छी है, जिसे किसी के भी लिए बदलना मत. तुम जैसी हो वैसी बहुत अच्छी हो. और इस बार मैं कैरल को जाके कह सकता हूं कि तुम्हारे जैसी टैलेंटेड लड़की मुझे इंडिया में मिली. लेकिन मैं उसके जितनी अच्छी दोस्त नहीं बन सकती तुम्हारी, लेकिन फिर भी कोशिश करूंगी. आज पहली बार तुमने मुझसे हिंदी में बात की है. आता मला खूप बरं वाटतंय. काय? तुला काय वाटलं? मला येत नाही. मला सगळं येते. मी मराठी माणूस आहे. आता प्युअर मराठी, वरण भात खाणारा. परफेक्ट बोला ना? हो. अगदी व्यवस्थित. चलो, कल सुबह की मेरी फ्लाइट है, मैं निकल रहा हूँ. कॉन्ग्रेचुलेशंस वंस अगेन. थैंक यू. बाय. बाय. बाय.
मयूरी, ये मेरा पर्सनल नंबर है। कभी भी लंदन आने का मन करे या तो फिर इंडिया में भी कुछ भी काम हो या किसी भी चीज की जरूरत हो तो तुम मुझे फोन कर सकती हो। I'm just a phone call away. थँक्यू एपी. अक्कडू पकाव. अडोरेबल पर्सन. अगं का काढतेस? छान दिसतंय. अहो हे बघा, हे असे केस अडकत आहेत आणि जड आहे तो ग्राउंड. आज खूप आनंद झाला असेल ना तुला? खूप खूप आनंदात आहे मी आज. पण काल रात्री जे काही झालं ते. अश्विनी, आता त्याचा विचार करायचा नाही, कळलं? मला माहिती आपल्या घरात खूप उलथापालथ होणार आहे, पण आत्ता त्याचा विचार नाही करायचा. आता आपण फक्त सेलिब्रेट करायचं. अगं तू किती मोठी गोष्ट अचीव केलीस हे माहिती नाहीये तुला. एक साधी गृहिणी इतकी मोठी स्पर्धा जिंकते. इट्स अ व्हेरी बिग थिंग. जिंकले नाहीये मी, दुसरी आली. अरे सारखं काय दुसरी आली आहे, घर नाही मिळालं, घर नाही मिळालं. काय चाललंय तुझं? काय करायचं असं आयतं घर घेऊन? आपण बांधू ना आपलं घर. काय म्हणालात तुम्ही? आपलं घर? हो, आपलं घर. तुझं, माझं, आपल्या मुलींचं घर आणि आपल्या आई बाबांचं सुद्धा. आपलं घर. दाखव दाखव दाखव. आज काय सुंदर दिसतेस तू. खरंच माझी नजरच हटत नाहीये. आणि ही साडी, अरे काय मस्त साडी आहे. आपण एक काम करूया, अशा ना अजून घेऊया जरा 2-3. या अशा साड्या नेसत जा ना, सारख्या सारख्या त्या नेहमीच्या साड्या. आणि हे केस असे कुरळे ठेव, मस्त दिसतात. सारखी काय ती वेणी वगैरे. अरे नाही, हे सगळं मी स्पर्धेपुरतं केलं होतं. आणि घरात ना साध्या साड्याच बऱ्या. पण केवढ्या महाग आहेत या साड्या माहितीये का तुम्हाला? बरं बाबा बरं, घाल तू तुझ्या त्या ट्रेडमार्क साड्या. बस असं कधीतरी स्पेशल इव्हेंटला, स्पेशल माणसासाठी असं छान तयार हो ना. हो, काय करताय? येईल कुणीतरी. अरे कोणी नाहीये इकडे. आणि समजा कोणी आलं तर त्यात काय, माझी बायको आहेस तू. अँड आय एम सो प्राऊड ऑफ यू. मला तर आज जाऊन जाऊन सांगावं असं वाटतंय सगळ्यांना. नमस्कार, मी श्रेयस वाघमारे. अश्विनी वाघमारे माझी बायको. मी श्रेयस वाघमारे. अश्विनी वाघमारे माझी बायको. आज तू खूप मोठी गोष्ट अचीव केलीस. अँड आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. अरे यार, जेव्हा पाहिजे तेव्हा कोणीच अवेलेबल नाहीये. मयुरी, काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, असं काही प्रॉब्लेम नाही. मग तू उगाच इथे चिडचिड करतेस? म्हणजे टेल मी तुला हेल्प करू शकतो. ऍक्च्युली मला ना आई घरी यायच्या आधी तिच्यासाठी एक सरप्राईज सेलिब्रेशन प्लॅन करायचं आहे. पण आयत्या वेळी बघ ना, एकही मैत्रीण फोन उचलत नाहीये. तर मी एवढ्या कमी वेळात कसं सगळं करू मलाच कळत नाहीये. इतकंच ना, तुला आठवते आपण ती नियतीची बर्थडे पार्टी तुमच्या टेरेसवर सेलिब्रेट केलेली? ते सगळं मी ऑर्गनाईज केलेलं. प्रतीक असताना ना तुला कसलीच काळजी करायची गरज नाहीये. अरे पण तू तरी कसं काय करशील पटकन सगळं? प्रतीक ना काहीही करू शकतो. तू फक्त मला सांग काय करायचंय. नाही, हेच ओके, राहू दे. मी ट्राय करून बघते अजून एकदा फोन. अगं पण आज तुझ्या आईमुळे माझी नोकरी वाचली आहे ना. सो आय लिटरली ओव्ह दिस टू हर. तू फक्त मला सांग काय करायचंय. नाही उचलत आहे. बरं ऐक, सब हो जाएगा. ओके ओके.
श्रेयस, मी मैयप्पन घेऊन जायला निघालो. हा ठीक आहे, तुम्ही निघा. अश्विनी आवरते, तिचं झालं की आम्ही निघू. काय रे, काय झालं? श्रेयस, ॲक्च्युली झाल्या प्रकाराबद्दल मी मैयप्पांना काही सांगितलं नाही आहे, पण ह्या गोष्टी काही जास्त दिवस लपून राहणार नाही आहेत. मला वाटलंच तू मैयप्पांना काय सांगितलं नाहीस. अरे नाही नाही, मी सांगितलं नाही त्यापेक्षा त्यांनी मला विचारलं नाही हे बरं झालं. वाचलो मी. शिल्पीला नाही विचारलं काही? तेच तर, मी फिनाले संपल्यानंतर शिल्पीला भेटायला गेलो होतो. तिला सांगितलं की मैयप्पांनी काही विचारलं तर नॉर्मल रिॲक्ट हो. आय डोंट नो तिला माझं ऐकू जात होतं की नाही. ते ब्लँकली उभी होती फक्त. नंतर तो विक्रम तिथे आला आणि मी निघालो तिथून. मी तर किती कंट्रोल केलं ना आज, मी तुला सांगू नाही शकत. थोबाड समोर आलं ना विक्रमचं की असं वाटतं फोडूनच काढावं याला. ते तर होणारच आहे म्हणा. श्रेयस, अरे माझा मित्र असून सुद्धा. तू शांत. ही फोडाफोडाची कामं ना माझ्यावर सोड, मी बघून घेईन त्याला. तू मैयप्पांना शक्यतो काय सांगू नकोस. आणि शिल्पी कुठे दिसलीच नाही मगासपासून? कुठेस तू शिल्पी? जिंकायला पाहिजे होते ना. ती कशी काय जिंकली? ए बये, समोरचं दिसत नाही का तुला? ती कशी काय जिंकली? ती कशी काय जिंकली? मी जिंकायला पाहिजे होते ना. काय बोलतेय मी? ए, डोक्यावर पडलीस का ग तू? ए, तू डोक्यावर पडली. चल चल. शिल्पी, शिल्पी, शिल्पी कुठे होतीस तू? मी कधीपासून तुला शोधतोय. शिल्पी, असं निघून येतात का? आणि तू इथं काय करतेयस? शिल्पी, हाऊ डेअर यू टच मी? कोण आहेस तू? शिल्पी, मी कोण आहे? शिल्पी, काय झालंय तुला? राग आलाय मला. मला खूप राग आलाय. प्रत्येक वेळी तीच कशी काय जिंकते? मी का नाही जिंकत? प्रत्येक वेळी तिचंच कौतुक. या सगळ्यामध्ये माझं कौतुक कसं काय नाही रे? असं नाही होऊ शकत. असं नाही होऊ शकत. शिल्पी, शांत हो. शिल्पी, तू इथून चल. कुठे? कुठे चल? आणि कुठे नेतोयस तू मला? शिल्पी, घरी चल. अरे कोणाच्या घरी? कुठलं घर? तू तू काय बोलतोय? घरी नको, इथून ऑफिस मध्ये चल. पण इथून चल शिल्पी, इथून चल. इथून चल शिल्पी. शिल्पी, इथून चल. बाबा, मामा ऐका, मी ना आज एक सॉलिड प्लॅन केलाय. आज रात्री आपण आईची विक्ट्री सेलिब्रेट करणार आहोत. सो मामा, तू, आप्पा आणि माई
कंपल्सरी म्हणजे कंपल्सरी यायचंय, काही एक्सक्युजेस मला चालणार नाहीत. ते ठीक आहे, पण तू ना मध्ये मध्ये श्वास पण घेत जा. किती फास्ट बोलती. अरे श्वास घ्यायला वेळ नाही, खूप प्रिपरेशन बाकी आहे. मी सगळं रेडी झालं ना की तुम्हाला कॉल करते, मग तुम्ही लगेच निघा आणि या. ओके? हॅलो, नंतर या म्हणजे? तोपर्यंत आम्ही कुठे उभे राहू? बिल्डिंगच्या खाली? हो गॉड बाबा, मी तुम्हाला आई सोबत बाहेर फिरायला जायचा गोल्डन चान्स देते आणि तुम्ही, कारण तसंही आजी आणि आजोबा मंदिरात जाणार आहेत. कारण ना आईचा फायनल राऊंड चालू होता ना, तेव्हा आजी देवाला नवस बोलली होती की माझी अश्विनी जिंकू दे रे पांडुरंगा. मग मी तुला 21 पेढ्यांचा नैवेद्य दाखवते.